Dear student, in the last lecture, we have seen commercial application of biotechnology. In it, we have seen crop biotechnology. In crop biotechnology, we have seen hybrid seeds, genetically modified crops. In genetically modified crops, we have seen BT cotton, BT brinjal, golden rice, herbicides tolerant plants, biofertilizers. Then next we have seen make a list and discuss, give 5 example of each of the fruiting and flowering plants developed through tissue culture and mention their benefits. या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपण असं पाहिलंय, या ठिकाणी ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेली जी काही फळझाडं असतील किंवा असणारे जे काही फुलझाडं जे आहेत तर यांची प्रत्येकी आपल्याला 5 उदाहरणं त्या ठिकाणी देऊन त्यांचे फायदे जे आहेत तर ते फायदे त्या ठिकाणी शोधायला सांगितले होते. आता काय सांगता येईल आपल्याला की फ्रुटिंग ट्री ज्याला फळं येतात अशा प्रकारच्या टिश्यू कल्चरची असणारी जे काही तयार केलेली जे काही प्लॅन्ट्स जे आहेत, फ्रुट्स जे आहेत तर त्या फ्रुटची नावं आपल्याला सांगता येईल की बनाना असेल, चिकू, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सपाटा, टोमॅटो, फिग, पाइनएपल. म्हणजे त्या ठिकाणी केळी असतील, चिकू असेल, टोमॅटो असेल, फिग म्हणजे अंजीर असेल आणि पाइनएपल असेल, फणस असेल. फ्लावरिंग प्लॅन्ट जे आहेत तर त्या फ्लावरिंग प्लॅन्टच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑर्चिड, रोज, त्याच्यानंतर क्रास्थॅथमम, जर्बेरा, बोगोनिया, कॅर्नेशन, लिली अशा प्रकारची अनेक फुलांची नावं त्या ठिकाणी सांगता येईल. याचे जे काही बेनिफिट्स जे आहेत तर ते बेनिफिट्स आपल्याला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल की अशा प्रकारचं असणारं जे काही टिश्यू कल्चरचं असणारं जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राचा वापर करून आपण काय करता येतोय, एकच असणारे जे काही प्लॅन्ट जे आहेत तर त्या प्लॅन्टची अनेक अशा प्रकारच्या कॉफीज जे आहेत तर ते कॉफीज त्या ठिकाणी तयार करू शकतो बेटर कॅरेक्टरची. अशा प्रकारचे असणारे जे काही प्लॅन्ट जे आहेत तर त्या प्लॅन्ट्स काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी हायर आणि मोर फ्रुट्स त्या ठिकाणी देताना दिसतात. म्हणजे जास्त फळ जे आहेत तर ते जास्त फळं त्या ठिकाणी देताना दिसतात. काही असणारे जे काही फुलं जे आहेत तर त्या फुलांचं आपण जर पाहिलं तर अनेक अशा प्रकारची कलरफुल फुलं त्या ठिकाणी येताना दिसतात. उदाहरणार्थ रोजचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याचा असणारा जो काही फ्रॅग्रन्स जो आहे तर तो फ्रॅग्रन्स सुद्धा त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी चांगला असतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येताना दिसते की अशा प्रकारच्या प्लॅन्ट की ज्या प्लॅन्ट त्या ठिकाणी लोकन सीझन जे आहे तर त्या लोकन सीझन नुसार आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तयार त्या ठिकाणी करू शकतो टिश्यू कल्चरच्या साहाय्याने. म्हणजे अशा प्रकारची अनेक अशा प्रकारची असणारे जे काही बेनिफिट्स जे आहेत तर ते बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, सांगता येईल. याच्यानंतर पुढे आता यूज ऑफ ICT दिलेले पहा की कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस हायब्रिड व्हरायटी ऑफ द एनिमल्स, व्हॉट आर देअर बेनिफिट्स, मेक ए प्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस पिक्चर अँड व्हिडिओ. प्राण्यांच्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संकरित अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींची माहिती त्या ठिकाणी मिळवा. त्यांचे काय फायदे आहेत, विविध अशा प्रकारची छायाचित्र असतील, व्हिडिओ असतील तर यांचं सादरीकरण त्या ठिकाणी करायचं. आता सर्वसाधारणपणे आपल्याकडे असणाऱ्या काही गायी ज्या आहेत, तुमच्याकडे जर त्या ठिकाणी गायी असतील, म्हशी असतील तर त्यांच्या असणाऱ्या काही जाती ज्या आहेत तर त्या जाती म्हणजे फादर असतील, मदर असतील, ग्रँडफादर, ग्रँडमदर यांना त्या ठिकाणी विचारा की नेमक्या कोणत्या प्रकारची जात आपल्याकडे त्या ठिकाणी गायीची आहे. आता पुढे आपल्याला पाहायचंय, या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वसाधारणपणे कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामधला सेकंड भाग आपण पाहतोय की ॲनिमल हजबंडरी, ज्याला आपण त्या ठिकाणी पशुसंवर्धन म्हणताना दिसतो. याच्याविषयीचा भाग आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता काय दिलेलं आहे की 2 मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सिमेन्शन्स अँड एम्ब्रिओ ट्रान्सफर आर युज्ड इन द ॲनिमल हजबंडरी. आता या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सिमेन्शन म्हणजे कृत्रिम रेतन जे आहेत, गाय जी आहे तर ती गाय त्या ठिकाणी काय केलं ते
सिमेन्स आतमध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. म्हणजे गाय लावण्याचा जो काही प्रकार जो आहे तर त्या ठिकाणी त्यालाच म्हटलेलं आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, म्हणजे कृत्रिम रेतन त्या ठिकाणी केलं जातं. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, एम्ब्रिओ ट्रान्सफर, ही जी काही प्रक्रिया जी आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि असताना जे काही एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे गर्भ प्रत्यारोपण, याच्या काही दोन पद्धती ज्या आहेत तर त्या दोन पद्धती प्रामुख्यानं पशुसंवर्धन जे आहे तर त्या पशुसंवर्धनासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द ॲनिमल प्रोडक्ट. याच्या काही दोन पद्धती ज्या आहेत की कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर, या ज्या काही दोन पद्धती ज्या आहेत तर त्या दोन पद्धतीमुळे विविध अशा प्रकारचे असणारे काही प्राण्यांचं असणारे काही उत्पादनाचं असणारे काही प्रमाण आणि गुणवत्ता जी आहे तर त्या गुणवत्ता या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, वूल एक्सेट्रा, म्हणजे याच्या साह्यानं सर्वसाधारणपणे दूध असेल, मांस असेल, लोकर असेल तर यांचं असणारे काही उत्पादन, त्याची असणारी काही गुणवत्ता जी आहे तर ती गुणवत्ता त्या ठिकाणी वाढताना दिसते. सिमिलरली animals with more strength have been developed for the hard work. आपण शेतीची असणारे जे काही कामं जे आहेत तर ती शेतीची कामं करण्यासाठी हल्ली त्या ठिकाणी असणारे जे काही मेकॅनिक्स म्हणजे यांत्रिक अशा प्रकारच्या अवजारांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. परंतु मेहनतीची असणारी जे काही कामं जे आहेत तर ती कामं करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या. तिसरं आपल्याला दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी आरोग्य. आता काय सांगितलेले या ठिकाणी ह्युमन हेल्थ मध्ये मानवी आरोग्य की डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर द टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. आता डायग्नोसिस म्हणजे रोग निदान आणि ट्रीटमेंट म्हणजे रोग उपचार, तो जो काही झालेला जो काही रोग जो आहे तर त्या रोगावर त्या ठिकाणी उपचार करायचे. म्हणजे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, रोग निदान आणि रोग उपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन मुख्य अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बाबी आहेत, आस्पेक्ट त्या ठिकाणी. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ द जीन्स इफ एनी इन डिसीज ऑफ ए पर्सन. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की एखाद्याचं असणारं ते काही आजारपण जे आहे तर त्या आजारपणामध्ये व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका जी आहे तर ती भूमिका जर त्या ठिकाणी जर असेल तर ती जैव तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी ओळखता येत. पुढे डायग्नोसिस ऑफ डायबिटीस अँड हार्ट डिसीज हॅज बिकम पॉसिबल इव्हन बिफोर द onset ऑफ द सिम्पटम्स विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे सर्वसाधारणपणे डायबिटीस, मधुमेह असेल, त्याच्यानंतर हृदयरोग जर त्या ठिकाणी जर असेल तर यासारख्या आजारांचं निदान करण्यासाठी आता असणारे काही बायोटेक्नॉलॉजीचे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं त्या रोगाची लक्षणं असणारे काही सिम्पटम्स जे आहेत तर ती सिम्पटम्स त्या ठिकाणी रोगाची लक्षणं दिसण्यापूर्वीच त्याचं असणारे जे काही निदान जे आहे तर ते निदान त्या ठिकाणी करणं शक्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढे की डायग्नोसिस ऑफ द डिसीजेस लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन फ्यू मिनिट्स. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ही काही बायोटेक्नॉलॉजीची आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं एड्स असेल, डेंग्यू असेल यासारख्या रोगांचं निदान जे आहे तर ते निदान त्या ठिकाणी काही मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ऍट द अर्लिएस्ट. आणि याच्यामुळे काय करू शकतो आपण, उपचार जे आहे तर ते उपचार सुद्धा त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी करू शकतो. व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. फॉर एक्झाम्पल द हार्मोन इन्सुलिन इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस. तर रोगावरील उपचार जो आहे तर त्या उपचारासाठी विविध अशा प्रकारचे असणारे काही औषधं जे आहेत तर त्या औषधांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी हार्मोन इन्सुलिन म्हणजे इन्सुलिन हे जे असणारे जे काही संप्रेरक जे आहे तर ते संप्रेरक आपल्याला माहिती की मधुमेह जे आहे तर त्या मधुमेहाच्या उपचारासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. अर्लियर इन्सुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ द हॉर्सेस.
पूर्वीच्या काळी इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन घोड्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्यालाच त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हटलेले की असणारं जे काही पॅनक्रियाज जो आहे म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी स्वादुपिंड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, तर याच्यापासून त्या ठिकाणी काय केलं जातं तर त्या ठिकाणी घोड्याचं असणारं जे काही पॅनक्रियाज जे आहे तर त्या पॅनक्रियाज पासून त्या ठिकाणी मिळवला जायचं. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of the bacteria. परंतु आजकाल त्या ठिकाणी असणारे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या साह्यानं हे असणारे जे काही इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन काय केलं तर असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूद्वारे त्या ठिकाणी तयार केला जातो. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जिनोम ऑफ द बॅक्टेरिया. आणि याच्यासाठी काय केलं तर की जीवाणूचा असणारा जे काही जनुकीय आराखडा जो आहे तर त्या जनुकीय आराखड्यामध्ये असणारं जे काही ह्युमन जीन म्हणजे मानवाचं असणारं जे काही जनुक जे आहेत तर ते जनुक काय केलं तर तो असणारा जो काही बॅक्टेरिया जे आहे तर त्या बॅक्टेरियाच्या जनुकीय आराखडा जो आहे तर त्या आराखड्याला त्या ठिकाणी ते जोडला जातो. Various vaccines and antibiotics are also produced in the same way. म्हणजे अशा पद्धतीनं विविध अशा प्रकारचे असणारे काही लसी असतील त्याच्यानंतर प्रतिजैविक सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी तयार केल्या जातात. आता पुढे या ठिकाणी ह्युमन हेल्थ मधला पुढला भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन्स म्हणजे लसी आणि लसीकरण. आता काय काय दिलेले की व्हॅक्सिन इज अँटीजेन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू अक्वायर आयदर परमनंट और टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट ए स्पेसिफिक पॅथोजेन और डिसीज. लस म्हणजे काय तर विशिष्ट रोगजंतू अथवा असणारे जे काही रोगाविरुद्ध कायमस्वरूपी किंवा दुसरं आपल्याला सांगितलं टेम्पररी म्हणजे काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले जे काही अँटीजेन प्रतिजन युक्त अशा प्रकारचा पदार्थ त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो व्हॅक्सिन किंवा लस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुन्हा एकदा ऐका की विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेलं जे काही प्रतिजन अँटीजन युक्त अशा प्रकारचा पदार्थ म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो व्हॅक्सिन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो लस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ट्रॅडिशनली व्हॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ द पॅथोजेन्स. आपल्याला माहिती आहे की पारंपरिकरित्या रोगजंतू जे आहे तर त्या रोगजंतूंचा वापर करूनच असणारे जे काही व्हॅक्सिन्स लस जे आहे तर त्या लस त्या ठिकाणी तयार केल्या जातात. कम्प्लिटली और पार्शली किल्ड पॅथोजेन्स वेअर युज्ड ॲज द व्हॅक्सिन्स. तर या ठिकाणी लसी तयार करण्यासाठी रोगजंतू जे आहे तर ते त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे किंवा दुसरं आपल्याला सांगितले पार्शली अर्धमेले करून त्याचा वापर त्या ठिकाणी लस म्हणून त्या ठिकाणी केला जात असे. हाऊएव्हर ड्यू टू धिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज इन केस ऑफ द सम पर्सन. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही रोगजंतू जे आहेत तर ते रोगजंतू त्या ठिकाणी कम्प्लिटली और पार्शली पूर्णपणे किंवा अर्धमेले करून त्याच्यापासून लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी तयार केली जात असे. परंतु याच्यामधून काही असणाऱ्या ज्या काही व्यक्तींना जे आहे तर त्या व्यक्तींना संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता त्या ठिकाणी असे. आणि म्हणून काय केलेलं पहा हेन्स ॲज अन अल्टरनेटिव्ह सायंटिस्ट ट्राय टू आर्टिफिशियली प्रोड्यूस व्हॅक्सिन विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आणि म्हणून शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांनी याच्यावर दुसरा मार्ग म्हणून त्या ठिकाणी जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजेन इन द लॅबोरेटरी with the help of the genes isolated from the pathogens and used it as the vaccine. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर ते शास्त्रज्ञांनी काय केलेलं की रोगजंतूचे जे काय असणार ते काही
प्रतिजन अँटीजेन जे आहे तर ते अँटीजेन म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतं आणि त्याचे असताना जे काही जनुक मिळून त्याच्या मदतीनं प्रयोगशाळा जे आहे तर त्या प्रयोगशाळेमध्ये प्रतिजन जे आहे तर ते प्रतिजन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता पुढे काय दिलेले पुन्हा एकदा ऐका. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजन इन द लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ द आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजेन अँड युज्ड इट ॲज व्हॅक्सिन. द सेपर व्हॅक्सिन्स आर बिंग प्रोड्यूस. म्हणजे याच्यासाठी शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञानं रोगजंतूचं जे प्रथिन प्रतिजन जे आहे तर ते म्हणून त्या ठिकाणी वापरलेले आणि त्याचं जनक मिळून त्याच्या मदतीनं प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारचं अँटीजेन जे आहे तर ते अँटीजेन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याचा त्या ठिकाणी वापर लस म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी कसं सांगितलं आपल्याला अत्यंत सुरक्षित अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी तयार केलेल्या आहे. त्याच्यानंतर पुढे पाहता पुढे काय सांगितलंय. नाऊ प्रोटीन्स which act as antigens are injected in the pure form instead of injecting the killed or semi-killed pathogens. म्हणजे पूर्वीच्या काळी लस तयार करण्यासाठी अर्धमेले किंवा मृत अशा प्रकारचे जीवाणू किंवा विषाणू त्या ठिकाणी वापर केला जायचा. परंतु आता अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिनं शुद्ध रूपामध्ये त्या ठिकाणी काय केलं टोचली त्या ठिकाणी जातात. These proteins keeps the person away from the disease by keeping the immunity system active. आणि अशा प्रकारची प्रथिनं रोगाविरुद्धची प्रतिकार शक्ती कार्यान्वित ठेवून त्या व्यक्तीला रोगमुक्त त्या ठिकाणी ठेवताना दिसतात. Thus, injecting the antigens is safest way in the vaccination. आणि म्हणून लसीकरण जे आहे तर त्या लसीकरणामध्ये आता प्रतिकारी असणारे जे काही प्रथिनं जे आहे तर ते प्रथिनं टोचणं अति सुरक्षित त्या ठिकाणी झालेले. व्हॅक्सिन्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ऍक्टिव्ह फॉर द लॉंगर ड्युरेशन. फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिन ऑफ पोलिओ हिपॅटायटिस. आता काय सांगितलेलं आहे की व्हॅक्सिन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल. म्हणजे जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या साह्यानं तयार करण्यात आलेल्या ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी काय सांगितले आपल्याला त्या ठिकाणी थर्मोस्टेबल म्हणजे अधिक ताप स्थिर असून पुढे काय सांगितले रिमेन्स ऍक्टिव्ह फॉर द लॉंगर ड्युरेशन. म्हणजे त्यांची असणारी जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता जास्त काळ त्या ठिकाणी टिकून राहताना दिसते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला 2 लसी त्या ठिकाणी सांगितलेली की पोलिओची असणारी जी काही लस किंवा हिपॅटायटिस जी आहे तर त्या हिपॅटायटिसची असणारी जी काही लस पाहता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.